पाकिस्तानच्या सरगोधा हवाई तळावरती जोरदार स्फोट झालेला आहे आणि या सरगोधा हवाई तळाचं या स्फोटामध्ये मोठं नुकसान झाल्याची सुद्धा माहिती येते आहे। याआधी पाकिस्तानचे 5 हवाई तळ जे आहेत ते भारतानं बेचिराग केलेले होते आणि आताची ही मोठी कारवाई। प्रज्ञा, सरगोधा हवाई तळावर जोरदार स्फोट झालेला आहे आणि या आधीचे 4-5 महत्त्वाचे एअरबेस आहेत पाकिस्तानचे ते नष्ट करण्यात आलेत। यामिनी आपण बघतोय की सातत्याने पाकिस्तानकडून हवाई हल्ले होत आहेत आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने एअरबेस उद्ध्वस्त करणं हे भारतासाठी एक मोठं यश मानलं जात आहे। भारती सहस्त्रबुद्धे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। भारती, सरगोधा हवाई तळ सुद्धा त्याच्यावर स्फोट झाल्याची माहिती मिळते, काय अपडेट्स आहेत त्या संदर्भात? खरं तर तू जसं म्हणालीस की 4 एअरबेसेस बद्दल आपण बोलतोय, पहाटे कारवाई झाल्याचं बोलतोय, मात्र आता सरगोधा एअरबेसला आत्ता स्फोट झाला, काही मिनिटांपूर्वी स्फोट झाल्याची माहिती आहे। भर दिवसाची दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर दाखवतोय। थोडा वेळापूर्वी हा स्फोट झालाय, मोठे आवाज झाले असं तिथले स्थानिक सांगतात आहे, धूर बाहेर येतोय। मात्र हा स्फोट कशामुळे झालाय, काय कारवाई तिथे गेली आहे याच्याबद्दल अजून काहीही आपण ज्याला अधिकारिक माहिती म्हणतो तशी मिळालेली नाहीये। मात्र ही गोष्ट खरी आहे की 15 मिनिटाच्या अंतरात आपण लाहोरची बातमी दिली इंडस्ट्रियल इस्टेटची, तिथेही अशाच पद्धतीने खूप मोठा स्फोट झाल्याची माहिती। आता सरगोधा एअरबेसला 2 घटना घडलेल्या दिसतात आहेत, या सकाळच्या घटना आहे, भर दिवसाच्या घटना आहेत। आता नक्की तिथे काय घडलंय हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र 2 महत्त्वाचे स्थळ आणि 2 स्फोट अशा पद्धतीची ही माहिती। बरोबर आहे भारती, आणि आपण सातत्याने पाहतोय की भारतावर हल्ला करण्यासाठी हवाई मार्गाचा पाकिस्तानकडून जास्तीत जास्त वापर केला जातोय आणि अशा परिस्थितीत आता 5व्या एअरबेसला मोठं नुकसान पोहोचणं किती पाकिस्तानसाठी नुकसानकारक आहे, भारतासाठी किती ही जमेची बाजू आहे आणि सरगोधा एअरबेस किती महत्त्वाचा मानला जातोय पाकिस्तानसाठी? अर्थात जे पाकिस्तानचे एअरबेसेस आहेत ते सगळे अतिशय स्ट्रॅटेजिक ठिकाणी आहेत आणि एअरबेसवर जेव्हा हल्ला होतो ती खूप मोठी गोष्ट मानली जाते। आपण 2 दिवसात पाहतोय की पाकिस्तानकडूनही आपल्या एअरबेसेस टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला होता, जो आपण यशस्वी होऊ दिला नाही। आपण त्यांचे हल्ले सगळे परतवून लावले होते। मात्र आत्ताचं जी युद्धासारखी परिस्थिती आहे किंवा आता ज्या पद्धतीने हे सगळे काउंटर अटॅक होतात त्यात एअरफोर्सचं महत्व आहे, कारण आपण ड्रोननी हल्ला होताना बघतोय, ड्रोन्स वापरले जात आहेत, मिसाईल्स वापरले जात आहेत, जे मिसाईल्स विमानातनं डागले जात आहेत। त्यामुळे एअरबेस खूप महत्वाचं आहे, त्यांचं स्ट्रॅटेजिक लोकेशन महत्वाचं आहे आणि आता ज्या घटना घडतात आहेत त्याही आपल्या भारताच्या दृष्टीने खूप महत्वाच्या आहेत। 2 ठिकाणी आपण आता स्फोट झालेले पाहिले, मोठा धूर येताना पाहिला। त्यामुळे आपल्याला आता भारताकडनं काय माहिती दिली जाते या दोन्ही ठिकाणांबद्दल ही महत्वाची ठरणार आहे, त्यावर आपण लक्ष ठेवून आहोत। भारती, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।